दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं, दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं, संकट हरण करने वाले को संजय पाटील सर कहते हैं. मला याच्या आधी 1 वर्षापूर्वी अटॅक आला होता. त्या टायमाला माझं एन्जिओप्लास्टिक झालेलं होतं. त्या टायमाला दोन्ही ब्लॉकमध्ये स्टेंट टाकण्यात आले. नंतर मला 11 महिन्यानंतरच्या कालावधीनंतरच पुन्हा थोडा त्रास झाला, दम्याचा त्रास झाला. मी आमच्या ज्या डॉक्टरांनी एन्जिओप्लास्टिक केली होती त्या डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला एन्जिओग्राफी करायचं सजेशन दिलं होतं. नंतर मी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी मिस्टर सुनील साठे सर, रुबी हॉस्पिटल पुणा, त्यांच्याकडे सेकंड ऑप्शनसाठी गेलो होतो. त्यांनी पण तेच मला सजेशन केलं की तुम्हाला ग्राफी करून घ्यावं लागेल, नंतर आपण डिसिजन घेऊ. 10/2/2026ला मी रुबी हॉस्पिटलला ग्राफी केली. ग्राफीमध्ये आधीचे प्लास्टिक केली होती ते ब्लॉकेज अतिशय चांगले होते, पण साईडचे ब्लॉकेज 70% झालं. मग डॉक्टर लोकांनी मला सजेस्ट केलं की तुम्हाला प्लास्टिक करणं गरजेचे आहे. मग मी सेकंड ओपिनियन घेण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी पण तेच ऑप्शन सांगितलं. मी जवळपास 5 डॉक्टर, हाडांची स्पेशलिस्ट डॉक्टर, पुणे, बारामती, जळगाव, 5 डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्या सगळ्या डॉक्टरांचा एकच सांगणं आलं की तुम्हाला एन्जिओप्लास्टिक करावंच लागणार आहे. मग मी त्या दरम्यान आमचे युवाई बुवा, बुलढाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर बाबले साहेब, त्यांना ही गोष्ट कळाली. त्यांनी मला सुचवलं की तुम्ही आता प्लास्टिक करू नका. 11 महिने झाले पाठीमागच्या वेळेस प्लास्टिक करून, भविष्यात होईल याची काय सांगता येत नाही, म्हणून तुम्ही प्लास्टिक करू नका. माझा मित्र मनोज डोंबरे नावाचं व्यक्तिमत्व इथंच तुमच्या नाशिकला दोंडे गावाला जवळपास 4 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेऊन करून गेलेला आहे. त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं. त्यांचे 6 ब्लॉकेज होते. 6 ब्लॉकेजमध्ये ते 35 दिवस थांबले. 35 दिवसानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही नंतर ग्राफी केली का. त्यांनी जवळपास एक वर्षानंतर ग्राफी केली. तर त्या ग्राफीमध्ये 4 ब्लॉकेज नील झाले, फक्त 2 ब्लॉकेज राहिले. 50% ते पण व्यवस्थित होणार आहे. तिथली ट्रीटमेंट अतिशय चांगली आहे. त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही ऑपरेशन अजिबात करू नका, बिंदात जावा. पण मी एका व्यक्तीच्या भरोश्यावर आलो नाही. आणखी दुसऱ्या माणसांचे सजेशन घेतलं, सल्ला घेतला. आणि ते आमच्या जवळचेच आमच्या मिसेसचेच मावशीचे मिस्टर निघाले. त्यांची कंडिशन हीच होती. त्यांना 3 ब्लॉकेज होते, वयवर्ष 68. त्यांना डॉक्टरनं सजेस्ट केलं की तुम्हाला बायपास शिवाय पर्याय नाही, मग आम्ही तुम्हाला सोडत नाही, बायपास शिवाय परत नाही. पण हायच जे मनोज डोंबरे सरांनी मला सजेस्ट केलं होतं, ते त्यांचे मित्र होते. ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना बिंदास सांगलं की तुम्ही संजीवनी हार्ट केअर सेंटर नाशिक यांच्याकडे जावा, बिंदास डोळे झाकून तुमचे 100% इलाज होईल. ते पण इसम जवळपास 5 वर्ष झाले तुमच्याकडून ट्रीटमेंट करून गेले. त्यांचा सपोर्ट मला लागला, त्यांचा सल्ला मी घेतला. कारण आमच्या मिसेसचे मावशीचे मिस्टर जवळचं नातं आलं, मला पण कॉन्फिडन्स आला. तरी मी म्हणजे कन्फ्यूज होतो ॲक्च्युली काय करायचं नाही, काय नाही. कारण बाकीच्या ठिकाणी हाड झालं, पाय झाला, एकदा तुटला तरी तो डबल करू शकतो, पण हृदय हे एकदा बंद पडलं का सगळंच बंद झालं. तर मग मी शेवटी म्हणजे आलोच इथं. मग आमचे जावई बापू म्हणले की तुम्ही नाशिकला जाऊया. माझी काही 100% इच्छा नव्हती. मी रुबी हॉस्पिटलला 21/2/2026ची अपॉइंटमेंट प्लास्टिकची घरून ठेवली होती. डॉक्युमेंट सगळे रेडी केले होते. 21 तारखेला प्लास्टिक करून जाऊ आणि मोकळं होऊन जाऊ, हे आमचं डिसिजन झालं होतं एकंदरीत. पण आमचे जावई बापू कार्तिक बाबले साहेब, त्यांनी मला फोर्स केला आहे की तुम्ही ऑपरेशन करू नका, तुम्ही नाशिकला जावा. तुम्हाला वाटलं नाशिकला तर ट्रीटमेंट घ्या, नाही तर तुम्ही नाही वाटलं व्यवस्थित तर तुम्ही पुन्हा रुबीला तुम्ही ऑपरेशन करून घ्या, फक्त फिरून या. मग आता शेवटी काय, जवळचं नातं जवळ म्हटलं काय करणार. त्यांचा शब्दांनी मानावा लागला. मग आम्ही इथं आलो. पण एकंदरीत आम्ही जवळच इथं पाय ठेवला तर अतिशय मन प्रसन्न झालं.
रिअली सांगतो, खरं सांगतो प्रामाणिकपणे. व्हिडिओ होते म्हणून काही असं काही नाही बोलत आहे, जे आहे ते सांगतो. इथलं बघितलं, इथला स्टॉप बघितला, त्यांनी अतिशय व्यवस्थित समजून सांगितलं. नंतर डॉक्टर साहेबांकडे गेलो, संजय पाटील साहेब यांच्याकडे गेलो. त्यांनी जवळपास मला त्यांचा 1 तास दिला, 1 तास, जोपर्यंत माझ्या मनातल्या सर्व शंका होत्या, सर्व शंका मी त्यांना सांगितल्या. आणि त्यांनी पण अतिशय जिव्हाळ्याने, जवळचा माणूस आहे, इतकं व्यवस्थित समजून सांगितलं. जोपर्यंत माझं समाधान झालं नाही तोपर्यंत त्यांनी मला तिथून उठू दिलं आणि जवळपास 1 तास दिला. मग मी त्यांच्या धोंडे गावला गेलो, बघण्यासाठी गेलो. जॉईंट होण्याची इच्छा डोक्यात नव्हती, पण धोंडेगावला गेलो. अतिशय वातावरण बघितलं. तिथलं स्टॉप आहे डॉक्टर कुलकर्णी सर, ECPचे डॉक्टर संदीप सपकळ सर, आयुर्वेदाच्या दीपा शेवाळे मॅडम और पाटील सर, फिजिओथेरपीचे पाटील सर, आणि योगाचे सर तर अतिशय उत्तम माणूस, अतिशय सुंदर माणूस. तर त्यांचं नाव मी सकाळीच बोललो होतो, सकाळीच बोलून आलो त्यांना मी. त्यांचा आभार व्यक्त केले, कारण त्यांनी मला 35 दिवस त्या लोकांनी माझी ट्रीटमेंट दिली. माझं कर्तव्य बनतं, माझं ऋण म्हणतं की आपण त्यांचा आभार मानायचं. मग मी शेवटी त्यांचा आभार मानून आलो. सगळे स्टॉप लोक, नर्स, डॉक्टर, ज्यांनी मला इंजेक्शन दिले, मेडिसिन दिली, बॉटल चढवली, सगळ्यांचे मनापासून आभार मानून आलो सकाळी. आणि योगाचे सरांचे नाव पुरुषोत्तम आहे. परशुराम म्हणजे युनो परशुराम. तुम्हाला माहित असणारच की परशुराम, चिरंजीव परशुराम भगवान होऊन गेले. तर परशुराम भगवान यांनी 3 लोकांना शिक्षा दिली आहे. एक पितामह भीष्म, दुसरं द्रोणाचार्य आणि तिसरे कर्ण. आमचं सगळ्यांचं नशीब की आम्हाला असे गुरु भेटले. अतिशय त्यांनी जिव्हाळ्याने समजवलं. प्रत्येक पेशंटला ते व्यवस्थित समजवता. प्रत्येक पेशंटला काही चुकतंय काही नाही. तर इतकं चांगलं टीम आहे. म्हणून आज मी सॅटिस्फाईड झालो, समाधान झालो. ते डिसिजन मी घेतलं नाही प्लास्टिक करायचं, ते आज मला फायदाच झाला आहे. मी या सगळ्या स्टॉपचे, तुमचे पण स्टॉपचे मानतो, सगळ्यांचे आभार मानतो. तुमचं पूर्ण स्टॉप इथला पण, नाशिकचा आणि धोंडेगावचा खूप छान, एकदम मस्त जेवण खूप वगैरे, लक्ष देतात, मायाळू आहेत सगळे, एकदम छान वाटलं, मस्त वाटलं. जेवण वगैरे, जेवणाचा स्टॉप, जेवणाची कॅन्टीन कर्मचारी, माताजी आणि बाबाशी त्याच्याशिवाय बोलतच नाही. माताजी लो, अम्मा लो, पिताजी लो असेच बोलता बिचारे. इतका चांगला स्टाफ आहे तिथला सगळ्यांचा. म्हणून तुमचा पुन्हा आणखी वन्स मोर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं, दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं, संकट हरण करने वाले को संजय पाटिल सर कहते हैं. थँक्यू व्हेरी मच.